महागाईच्या हिशोबानं 100चं पेट्रोल टाकून आम्ही निघलो दर्शनाला। दर्शन कुठचे घेणार आहे हे तुम्हाला पुढे कळणारच आहे। एवढा चांगला रोड बघून सिटीचीच फिलिंग येत होती। थोड्या अंतरावर असलेले नागेश्वर विद्यालय बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्यातच आम्ही एकलारा फाट्यावर पोहोचलो आहे आणि इथून आम्ही उजवीकडे वळून कमान काटेलला स्वागत करत आहे। इथून आम्ही आत प्रवेश केला। तर मित्रांनो, आज आपण चाललोय दर्शनाला श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धामला। सुरुवातीला गेट बघतात जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या। बाल संस्कार शिबिरामध्ये इथं आम्ही बरेच दिवस होतो। लांबून येणाऱ्या भक्तांसाठी इथं भव्य असे निवासस्थान बनवलेले आहे। इथं पोहोचतात मनातली उत्सुकता आणखी वाढत आहे। साईडला पार्क करून आम्ही आमच्या कामाला लागलो। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे श्री संत गुलाबबाबा यांच्या पावन चरणाने पावन झालेल्या काटेल धाममध्ये। आपण इथं संत गुलाबबाबा यांचे दर्शन घेणार आहोत। आपण मागं त्यांचे मंदिर बघू शकता आणि निवासस्थान आहे आणि तिथं सभा मंडप आहे जिथं महाप्रसाद वगैरे भेटतो आणि जलाराम मंदिरसुद्धा तिकडे आहे। आणि सरळ जसाल तर सरळ तिकडे शिव मंदिर आणि सर्वात शेवटी औदुंबर आहे। तर चला मित्रांनो, समोर यात्रा पण भरलेली आहे महाशिवरात्रीनिमित्त। तर आमचे मित्र आहेत अक्षय भाऊ, आनंद लुटिया दर्शनाचा। काटेल हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेले आहे। येथे महाशिवरात्री, गोकुलाष्टमी, आषाढी एकादशी आणि प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। गुलाबबाबांचे आवडते भजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला। महाशिवरात्री निमित्त इथं खूप धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। काटेलला येण्यासाठी मुंबई नागपूर विदर्भ एक्सप्रेस इथं शेगावमध्ये तिथून आपण काटेल धामला येऊ शकता। गुलाबबाबा राहत असलेले घर सुद्धा पाहायला संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम हे खूप मोठे संस्थान आहे। इथे दर्शनासाठी महाराष्ट्रातून दुरून दुरून लोक येत असतात। त्यांच्यासाठी गोकुल भक्त निवास मध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे। संस्थान खूप मोठे असून दिवसेंदिवस प्रगती करत आहे। श्री संत गुलाबबाबा यांचा जन्म 1 जुलै 1932 रोजी महाराष्ट्रातील अमरावती शहरातील अंजनगाव सुरजी तालुक्यात येणाऱ्या टाकरखेड मोरे नावाच्या एका छोट्याशा गावात झाला। संत यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी लहान सहान कामे करावी लागत होती। लहानपणापासून त्यांना भजन ऐकण्याची खूप आवड होती आणि ते गुरु नामानंद महाराजांचे अनुयायी बनले। श्री संत हे कृष्णाचे अवतार आहेत आणि ते कोणतेही वाद्य वाजवू शकत होते आणि त्यांच्या अनुयायांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यात सुसंवाद पसरवत असत। त्यांच्या मानव जातीच्या चांगुलपणावर विश्वास होता। ते नेहमी म्हणायचे, इतरांवर प्रेम करा, तुमचे मन शुद्ध ठेवा आणि इतरांवर प्रेम करायला शिका। श्री संत गुलाबबाबा यांनी 9 मार्च 2001 रोजी त्यांच्या गावी टाकरखेड येथे समाधी घेतली। भगवान श्रीकृष्णापासून ते मच्छिंद्रनाथापर्यंत आणि श्री संत ज्ञानेश्वरांपासून ते श्री गुलाबबाबापर्यंत या जगात अनेक चमत्कार झाले आहेत। लेने को हरिनाम और देने को अन्नदान, अर्थ देवाचे नाव घ्या आणि अन्नदान अर्पण। श्री संत गाडगेबाबांच्या या अमर वचनांचे पालन श्री संत गुलाबबाबा यांनी केले आहे। ते सर्व संतांमध्ये एक मौल्यवान श्री संत गुलाब समाधी मंदिर टाकरखेड येथे मंदिर बांधले जात आहे। श्री संत गुलाबबाबा यांचे 9 मार्च 2001 रोजी त्यांच्या गावी टाकरखेड येथे समाधी घेतलेली आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा यात्रा खूप भरलेली आहे। आजूबाजूचे ते गावातील लोक इथं यात्रेचा आनंद घेतात। आम्ही पण थोडीशी खरेदी करून समोर लहान मुलांसाठी 2-3 खेळणे घेऊन आम्ही पुढचा प्रवास आता चालू ठेवणार आहोत। बिना विजेचा पंखा घेऊन आम्ही सरळ धकलो समोरच्या दुकानाकडे। तेथे एक भांड्यांचे दुकान सुद्धा होते। तसेच बाजूला महादेवाचे एक सुंदर असे देखणे मंदिर। एवढ्या जवळ आल्यावर दर्शन घेणार नाही असे तर होऊ शकत नाही, तर चला मग दर्शन घ्यायला। सुरुवातीलाच नंदी महाराजांचे दर्शन झाल्यावर सरळ गेलो महादेवाच्या दर्शनाला। हर हर महादेव। तेथील काही मित्रांची भेट घेतल्यानंतर आपण निघलो पुढच्या प्रवासाला। हेच आहे ते भक्त निवास। इथं भक्तांसाठी राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था। त्याच्याच बाजूला श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम यांचे कार्यालय आणि वाहन सुद्धा। समोर गेल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला भोजनालय दिसते, ज्या भोजनालयामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। त्याच्याच बाजूला आपल्याला मुंबई भक्त निवास सुद्धा बघायला मिळते। मुंबईतून येणाऱ्या लोकांसाठी हे स्पेशल महापुराण, भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनासाठी या सभा मंडपाचा उपयोग करण्यात येतो। तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाल संस्कार शिबिर सुद्धा इथे भरण्यात येत असते। श्री क्षेत्र काटेल धाम गुलाबबाबा या सभा मंडपाचं उद्देश असं म्हटलं तर 2008 आणि 2009 या दरम्यान इथं बाल संस्कार शिबिरमध्ये 1 महिना इथं राहिलेलो आहे आणि आमचे मित्र श्रीकांत, मी इथं 1 महिना राहिलो होतो। जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून इथं मुलं आले होते, ज्यांनी भगवद्गीता, अजून मृदंग वाद्य, टाळ, हरिपाठ वगैरे यांचं प्रशिक्षण घेतलं होतं। त्यात आम्ही दोघं पण होतो, गावातील काही अजून युवा मंडळी आमच्यासोबत होती।
अक्षय भाऊंची महत्त्वपूर्ण माहिती ऐकल्यानंतर आपण निघालो अमृतकुंडा इकडे. डाव्या साईडला जेवण बनवण्यासाठी हॉल आहे, तर उजव्यासाठी इथं खूप सुंदर असे गार्डन आहे. या गार्डनमध्ये छोटे छोटे रस्ते सुद्धा बनवले जे दिसायला खूप सुंदर दिसतात. तर चला मग पुढे अमृतकुंडा इकडे दर्शनाला. श्री संत गजानन महाराज की जय. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. जवळच हनुमानजीचे दर्शन केल्यानंतर आपण वळलो उजवीकडे गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये बरेच झाडे लावलेले, रामफळ, सीताफळ आणि आंब्याची झाडं. येथे जवळच एक विहीर पण आहे. या विहिरीच्या समोर गेल्यानंतर शंभू महादेवाची पिंड विराजमान आहे. तर हेच आहे ते अमृतकुंड. इथे गुलाब बाबा विराजमान आहे, जेथून आपल्याला अमृतकुंडाचे अमृत घ्यायचे आहे. नळावर हातपाय स्वच्छ धुतल्यानंतर आपण जाणार आहोत महाराजांचे दर्शन करायला. येथे कचेरी नदी आणि वान नदीचा संगम आहे. अमृतकुंड कचेरी नदीच्या पात्रात बनलेले आहे. हे कशा प्रकारचे बनलेले आहे तर चला बघू मग. अमृतकुंडाला चारी इकडून सिमेंटचे बांधकाम केलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी काढण्यासाठी मोटर टाकलेली आहे, जेणेकरून भाविक भक्तांना अमृतकुंडाच्या तीर्थाचा लाभ घेता यावा. अमृतकुंडाच्या चारही बाजूला निसर्गरम्य असे वातावरण आहे, ज्याच्याच बाजूला एक भले मोठे उंबराचे झाड असून चारी इकडे मंदिराचे बांधकाम झालेले आहे. बाजूला छोटेसे विठोबा रुक्माईचे सुंदरसे एक मंदिर आहे. आजचा दिवस हा अविस्मरणीय राहील, कारण की आज आपण खूप मंत्रमुग्ध करणाऱ्या धार्मिक स्थळांना आज आपण. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा, जेणेकरून मी येणारा व्लॉग आणखी छान बनवेल. संध्याकाळ झाली आणि घरी जायचा सुद्धा वेळ झालाय, तर आम्ही मेन रोड न पकडता गार रस्ता पकडला. कसा रस्ता येणार आहे हे तर एक ऍडव्हेंचरस गाव संपताच एक झिगझॅग वळणाचा प्रवास. थोड्याच अंतरावर रोड संपून सरळ आम्ही उतरलो नदीमध्ये. खूप प्रमाणात आपल्याला ट्रॅफिक जाम. काही वेळापर्यंत आम्ही ना ग्रीन सिग्नल व्हायची वाट बघितली, पण ती काही फुल स्पीड मध्ये त्यांना ओव्हरटेक करून आम्ही नदीतच आमचे प्रो प्लेयर क्रिकेट खेळताना दिसले. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.